एव्हरीवन. ज्ञानदीप अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. ही आपली जिओग्राफी ऑप्शनलची प्रॅक्टिस बुकलेट सीरीज आहे. रँक देणारी उत्तरं कशी असू शकतात यावर आपण या सीरीजमध्ये चर्चा करतोय. एक प्रश्न घेतोय, काही प्रॅक्टिस क्वेश्चन्स आहेत, काही पीवायक्यूज आहेत आणि प्रत्येक प्रश्नाच्या माध्यमातून एक्झॅक्टली ऑप्शनलची, स्पेसिफिकली जिओग्राफी ऑप्शनलची उत्तरं कशी लिहायची आहे हे शिकून घेतोय. सो जिओग्राफी ऑप्शनचा मॉड्यूल नंबर 1 आपण डिस्कस करत होतो, ज्यामध्ये पॉप्युलेशन जिओग्राफी किंवा लोकसंख्या भूगोलावर आपण प्रश्न काय असू शकतात, त्यांची उत्तरं काय असली पाहिजे ही चर्चा करतोय. पहिला प्रश्न झालेला आहे, ज्यामध्ये आपण लोकसंख्या शास्त्रीय संक्रमण म्हणजे नेमकं काय किंवा डेमोग्राफिक ट्रान्झिशन काय ही एक चर्चा केलेली. दुसरा प्रश्न बघूया, अवलंबित्व गुणोत्तर किंवा डिपेंडन्सी रेशो. आता हा सेक्शन 1 आहे. सेक्शन 1 मध्ये आपण 5 मार्कांचे प्रश्न डिस्कस करतोय. सो एक्सपेक्टेशन एवढीच आहे की हे जे 5 मार्कांचे प्रश्न आहे, मे बी आपण 50 ते 70 शब्दांमध्ये लिहितोय. आता असं नाही की परीक्षेमध्ये असं काही 5 मार्काचा प्रश्न वगैरे विचारला जाईल. एखाद वेळेस केलं जातं की 10 मार्काचा जो प्रश्न आहे त्याला 2 पार्टमध्ये स्प्लिट केलं जातं आणि 5-5 चे 2 प्रश्न विचारले जाऊ शकतात. सो मग तसं काही होत असताना आपण नेमकं उत्तर काय लिहावं, काय अपेक्षित असेल ते कुठेतरी या ठिकाणी आपण शिकून घेतोय. नाउ कमिंग टू क्वेश्चन, अवलंबित्व गुणोत्तर किंवा डिपेंडन्सी रेशो जेव्हा या ठिकाणी विचारलेला आहे, राईट अ शॉर्ट नोट, एक शॉर्ट नोट लिहायची आहे. काय काय अपेक्षित आहे किंवा प्रश्नाचे उत्तराचे काय काय पार्ट्स असतील ते एकदा समजून घ्या. सो डिपेंडन्सी रेशो मध्ये सगळ्यात पहिले या ठिकाणी अपेक्षित आहे की तुम्ही एक प्रॉपर डिफिनेशन देताय किंवा त्याला जोडून तुम्ही एक्सप्लेनेशन प्रोव्हाइड करत आहात की हे डिपेंडन्सी रेशो एक्झॅक्टली काय किंवा अवलंबित्व गुणोत्तर एक्झॅक्टली काय आहे आणि फर्दर त्याला एक्सप्लेन करा कशा प्रकारे त्याचं मोजमाप वगैरे केलं जाऊ शकतं. त्यानंतर आपण ह्या डिपेंडन्सी रेशोचा जो आकडा आहे याचं नेमकं महत्व काय आहे किंवा का आपण डिपेंडन्सी रेशोची चर्चा केली पाहिजे यावर सुद्धा प्रकाश टाकणं गरजेचं आहे. हे सांगायला लागेल की हे डिपेंडन्सी रेशो मोजलं का जातं, याचे परिणाम काय असू शकतात आणि मग त्यातनं आणखी 2 महत्वाचे मुद्दे आपल्या समोर येतात. ते म्हणजे या डिपेंडन्सी रेशो संबंधितच्या समस्या काय असतील, म्हणजे जर डिपेंडन्सी रेशो किंवा अवलंबित्व गुणोत्तर वाढतंय तर समस्या काय होतील आणि त्यावर मग उपाययोजना काय काय असू शकतात. तर ऍटलिस्ट एवढे डायमेन्शन्स किंवा एवढे पार्ट तुमच्या उत्तरामध्ये आलेच पाहिजे. ऍडिशनली मग मला इथे अपेक्षित हे सुद्धा असतं की टाइम अँड अगेन मी तुम्हाला हे खूप वेळा रिपीट करीन, जिओग्राफी ऑप्शनल मध्ये जर मी पेपर 1 चं उत्तर लिहितोय तर या पेपर 1 च्या उत्तरामध्ये समजा मी पेपर 2 मधनं काही कंटेंट आणू शकलो तर कंपल्सरीली मी पेपर 2 चा काही कंटेंट, काही पॉइंट पेपर 1 च्या उत्तरांमध्ये आणणार. सिमिलरली जेव्हा आपण पेपर 2 ची चर्चा करू, पेपर 2 च्या उत्तरांची चर्चा करू, तेव्हा मी तुम्हाला हे सांगेल की पेपर 1 ची थिअरी जी आहे ती पेपर 1 ची थिअरी कुठेतरी तुमच्या पेपर 2 च्या उत्तरांमध्ये रिफ्लेक्ट झाली पाहिजे. तर या गोष्टी, हे बारकावे आपल्याला फॉलो करायचे आहे. बघूया एक्झॅक्टली मी या ठिकाणी काय काय मुद्दे मांडलेले आहेत. तुमचे मुद्दे कदाचित एखाद 2 ठिकाणी व्हॅरी होऊ शकतात, बट फ्लो ऑफ आन्सर किंवा स्ट्रक्चर ऑफ आन्सर असंच असलं पाहिजे. नाउ सगळ्यात पहिले मी या ठिकाणी डिफाईन केलंय अवलंबित्व गुणोत्तर एक्झॅक्टली काय. सो अवलंबित्व गुणोत्तर म्हणजे आर्थिकदृष्ट्या अवलंबून असलेल्या लोकसंख्येचा आर्थिकदृष्ट्या उत्पादक लोकसंख्येच्या तुलनेने असलेले गुणोत्तर. एक अवलंबित्व लोकसंख्या आहे आणि दुसरी क्रयशील लोकसंख्या आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी तुम्ही आर्थिकदृष्ट्या उत्पादक जी लोकसंख्या आपण म्हटलेलं आहे त्याला आणखी एक शब्द लिहू शकता, तो म्हणजे क्रयशील लोकसंख्या किंवा वर्किंग पॉप्युलेशन. नंतर या ठिकाणी हे मोजमाप कसं केलं जाईल ते दिलेलं आहे की अवलंबित्व गुणोत्तर एक्झॅक्टली कसं मोजलं जाईल. 0 ते 14 वय गटातील बालक अधिक 65 पेक्षा अधिक वयाचे वृद्ध डिवाइडेड बाय 15 ते 64 वयोगटातील लोकसंख्या गुणिला 100% फॉर्म मध्ये आपण अवलंबित्व गुणोत्तर सांगत असतो. सोबतच या ठिकाणी अगेन 15 ते 64 वयोगटातील जी लोकसंख्या आहे त्याला मी ऑल्टरनेटली आणखी एक शब्द लिहू शकतो, तो म्हणजे क्रयशील लोकसंख्या, वर्किंग पॉप्युलेशन. क्लिअर. तर पहिल्या पार्ट मध्ये मी अवलंबित्व गुणोत्तर एक्झॅक्टली काय आहे ते या ठिकाणी एक्सप्लेन केलंय. लेट्स मूव्ह टू दुसरा पार्ट. दुसऱ्या पार्ट मध्ये मी सांगितलेलं आहे की अवलंबित्व गुणोत्तराचं महत्व काय आहे. तर जेव्हा मी महत्व सांगतोय, सो हे गुणोत्तर देशातील कामकाज करणाऱ्या व्यक्तींच्या आर्थिक दायित्वाचा अंदाजा देतो. ठीक आहे, कमी अवलंबित्व म्हणजे आर्थिकदृष्ट्या उत्पादनशीलता अधिक असेल आणि उच्च अवलंबित्व असेल तर दायित्व अधिक असेल, डिपेंडन्सी अधिक असेल. क्लिअर. नाउ भारताचं अवलंबित्व गुणोत्तर मी इथे सांगितलेलं आहे की 2021 मध्ये
48.7% इतकं अवलंबित्व गुणोत्तर भारतामध्ये दिसून येतं ना. हा एक जो पॉइंट आहे ऑलरेडी आपल्या नोट्समध्ये तुम्हाला दिसेल किंवा ज्या क्लासच्या पीपीटीज आहेत, क्लासच्या पीपीटीमध्ये आपण एक पार्ट डिस्कस केला होता. त्याच्यामध्ये आपण डेमोग्राफिक डिव्हिडंड भारतामध्ये कसा असेल, तर 2018 ते 2055 या 37 वर्षाच्या कालखंडासाठी भारतामध्ये आपल्याला डेमोग्राफिक डिव्हिडंड मिळेल आणि मग त्या डेमोग्राफिक डिव्हिडंडच्या कालावधीमध्ये भारताचं अवलंबित्व गुणोत्तर किंवा जे डिपेंडन्सी रेशो आहे, हा डिपेंडन्सी रेशो सगळ्यात कमी असेल. तर तिथे आपण हे सांगितलेलं आहे की इट विल बी 48.7%. राईट. ती एक इमेज या ठिकाणी रिकॉल करा. नाऊ इथे तुम्ही ऍडिशनली आणखी एक पॉइंट मेन्शन करू शकता महत्वामध्ये, जो डेमोग्राफिक डिव्हिडंडच्या टर्म्समध्ये सुद्धा येऊ शकतो. डेमोग्राफिक डिव्हिडंडच्या टर्म्समध्ये म्हणजे काय? सो इथे मी एक मुद्दा सांगू शकतो की बघा, जे डिपेंडन्सी रेशो आहे, डिपेंडन्सी रेशो कमी असेल तर कदाचित दिलेल्या भौगोलिक प्रदेशाला डेमोग्राफिक डिव्हिडंड किंवा लोकसंख्या शास्त्रीय लाभांश प्राप्त होऊ शकतो. क्लिअर? तर हा सुद्धा मुद्दा तुम्हाला कीवर्ड्स मध्ये इथे मांडता येऊ शकतो महत्वाच्या सेक्शन मध्ये. राईट. नाऊ मूव्हिंग नेक्स्ट. या ठिकाणी मी समस्या सांगितलेल्या आहे आणि उपाय सुद्धा सांगितलेले आहे. ठीक आहे. तर समस्या काय काय असू शकतात? सो कामकाज करणाऱ्या लोकांवर तुम्हाला अवलंबित्व लोकसंख्या जास्त दिसेल. वृद्धांची वाढती लोकसंख्या जर असेल तर आरोग्य आणि निवृत्तीच्या व्यवस्थापनावर दबाव असेल. बेरोजगारीमुळे उत्पादक वयातील लोकांची उत्पादकता कमी होऊ शकते. समजा डिपेंडन्सी रेशो जास्त आहे आणि सोबतच बेरोजगारी आहे, तर या परिस्थितीमध्ये आणखी ऍडिशनल प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात. मेजर प्रॉब्लेम्स काय? मेजर प्रॉब्लेम तुम्हाला हे पहिले 2 मेजर प्रॉब्लेम्स दिसतील. तिसरा कंडिशनल प्रॉब्लेम आहे. त्यानंतर उपाय काय काय केले जाऊ शकतात? डिपेंडन्सी रेशो जर वाढलेला आहे तर या ठिकाणी गुणवत्तापूर्ण शिक्षण, कौशल्य विकास याच्यामध्ये आपण गुंतवणूक केली पाहिजे. वृद्धांसाठी चांगली आरोग्य सेवा किंवा निवृत्ती व्यवस्थापनाच्या योजना आपण केल्या पाहिजेत. महिला आणि अपंग व्यक्तींचा श्रमबळामध्ये अधिक समावेश तुम्ही या ठिकाणी केला पाहिजे. इंटरेस्टिंग पॉइंट आहे. स्पेसिफिकली महिलांच्या संदर्भात हा थोडासा एक्सप्लेन करतो की का महिलांच्या संदर्भात आपण हा मुद्दा मांडतोय की महिलांचं श्रमशक्तीमध्ये आपण भागीदारी किंवा महिलांचा श्रमशक्तीमधील सहभाग वाढवला पाहिजे. सो जर आपण कोणत्याही भौगोलिक प्रदेशामध्ये श्रमशक्तीमधील भागीदारी बघितली, आपल्याला प्रामुख्याने हे दिसून येतं की पुरुषांची श्रमशक्तीमध्ये भागीदारी जास्त आहे, महिलांची श्रमशक्तीमध्ये भागीदारी कमी आहे. आणि मग जर डिपेंडन्सी रेशो वाढतोय म्हणजे क्रयशील लोकसंख्या कमी होत चाललेली आहे, अवलंबित्व लोकसंख्या वाढत चाललेली आहे, तर मग ही जी क्रयशील लोकसंख्या आहे, आता गरजेचं नाहीये की क्रयशील लोकसंख्येमधील सर्वच्या सर्व पुरुष आणि महिला कार्यामध्ये सहभाग करत आहेत किंवा श्रमशक्तीमध्ये सहभाग करत आहेत. बट बाय अँड लार्ज जी पुरुष लोकसंख्या आहे ती तर श्रमशक्तीमध्ये सहभाग करतच आहे. तर मग जर मला अवलंबित्वावर मात करायची असेल किंवा अवलंबित्वावर काहीतरी एक तोडगा काढायचा असेल तर मी या ठिकाणी महिलांना सबळ करीन. महिलांची शिक्षणाची गुणवत्ता सुधारली पाहिजे, त्यांचा स्किल सेट सुधारला पाहिजे, जेणेकरून महिला श्रमशक्तीमध्ये अधिक भागीदारी करत आहेत. जशी महिलांची श्रमशक्तीमधील भागीदारी वाढेल तर क्रयशील लोकसंख्या आणखी इफेक्टिव्ह होताना आपल्याला दिसते. क्लिअर? तर हा मुद्दा या ठिकाणी आला पाहिजे. आणखी एक टर्म या ठिकाणी तुम्ही मांडली पाहिजे. मी दिलेली नाहीये, मला अपेक्षित आहे की ही जी टर्म आहे ही मी तुमच्याकडनं आन्सर्स मध्ये एक्सपेक्ट करीन. ही टर्म आहे सिल्वर डिव्हिडंड. सो टर्म जी मी एक्सपेक्ट करतो आहे ही टर्म आहे सिल्वर डिव्हिडंड. जर डिपेंडन्सी रेशो वाढलेला आहे आणि वृद्ध लोकांची संख्या कोणत्याही भौगोलिक प्रदेशामध्ये जर जास्त असेल तर त्या ठिकाणी सिल्वर डिव्हिडंड नावाची एक कॉन्सेप्ट जी आहे ती आपण वापरू शकतो. कुठेतरी इंट्रोड्यूस करा सिल्वर डिव्हिडंडची टर्म तुमच्या उत्तरामध्ये आणि त्यातनं तुमचं उत्तर जे आहे हे आणखी थोडं डायनॅमिक तुम्हाला होताना दिसेल. तर हा होता आणखी एक प्रश्न. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. रँक देणारी उत्तरं नेमकी काय असतात ती तुम्हाला या सेशन्स मधनं कळत राहतील. पाहत रहा. भेटूया नेक्स्ट पार्ट मध्ये. थँक्यू एव्हरीवन.